22 जिल्ह्यांना हवामान विभागाचा धोक्याचा इशारा। संपूर्ण महाराष्ट्रात आज अवकाळी पाऊस थैमान घालणार। 2 दिवसापूर्वी महाराष्ट्रात अवकाळी पाऊस तुरळक ठिकाणी सुरू होता, पण आज या अवकाळी पावसाची तीव्रता आणि व्याप्ती वाढणार आहे। काल दुपारी अचानक पुण्यामध्ये भयानक पाऊस सुरू झाला। रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलं। काही ठिकाणी झाडे पडली तर काही ठिकाणी सोसाट्याचा वारा आल्यामुळे कमकुवत घरं पडली। काही ठिकाणी दुर्दैवी काही घटना घडल्या। अहिल्यानगरमध्ये गारपीट झाली। रत्नागिरीमध्ये भयानक पाऊस। मराठवाड्यात, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपीट झाली। ही कालची परिस्थिती होती, पण आज परिस्थिती बदलली आहे। आजचं संकट हे खूप जास्त आहे, कारण की आज एक नाही, दोन नाही, तर तब्बल 22 जिल्ह्यांना धोक्याचा इशारा देण्यात आलाय। कारण की फक्त गारपीट होणार नाही, तर चक्रीवादळाचा धोका देखील देण्यात आलाय। होय, तुम्हाला खोटं वाटत असेल, कालही पुण्यामध्ये, अहिल्यानगरमध्ये कुठलीही परिस्थिती नव्हती, पण अचानक जेव्हा पाऊस सुरू झाला तेव्हा संपूर्ण भागामध्ये एक चिंतेचं वातावरण पसरलं। पाऊस आला, पावसानंतर गारपीट सुरू झाली, लोकांना भीती वाटायला लागली। त्यानंतर सोसाट्याचा वारा सुटला, घरे पडली, काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली, गाड्या बुडाल्या। इतकी भयानक परिस्थिती निर्माण झाली। गेल्या 70-80 वर्षात घडलं नव्हतं ते काल दुपारी घडलं, पण आज दुपारपासूनच महाराष्ट्रामध्ये वातावरण बदलणार आहे। भर उन्हामध्ये ज्या गारपिटीच्या ज्या हवामानाची परिस्थिती आहे, तर ती भयानकपणे बदलू शकते, अशा पद्धतीचा अंदाज वर्तवण्यात आलाय। ही जी व्याप्ती आहे, तर काल ती थोड्या जिल्ह्यात होती, पण आज तब्बल 22 जिल्ह्यांमध्ये ही भयानक परिस्थिती वर्तवण्यात आली आहे। आज दुपारपासूनच वातावरणामध्ये अचानक बदल होणार, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी 22 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवली आहे। 22 जिल्हे असे आहेत की महाराष्ट्रातील महत्त्वाचे जिल्हे आहेत, ज्याच्यामध्ये लोकसंख्या प्रचंड आहेत। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडू नका असे आदेश दिले। 22 जिल्ह्यांना तर धोका आहे, पण उरलेल्या 14 जिल्ह्यांमध्ये देखील येलो अलर्ट देण्यात आलाय। आजचा दिवस हा महाराष्ट्रासाठी खूप भयानक आहे। येणाऱ्या 48 तासात चक्रीवादळ धडकण्याचा धोका देण्यात आलाय। 22 जिल्ह्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्ही ताबडतोब सावध होऊन जायचंय। त्यामुळेच व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण कोणते ते 22 जिल्हे आहेत, त्या 22 धोकादायक जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत। या 22 जिल्ह्यामध्ये चक्रीवादळ कुठे धडकणार आहे, कुठे ढगफुटी सदृश्य पाऊस होणार आहे, कुठे त्या ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचणार आहे, सगळी सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। पहा, हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ हा मध्येच बंद करू नका, कारण की सरकारनं तातडीची बैठक घेऊन ही यादी जाहीर केली आहे। त्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय कमी वेळात, पुढील 2 मिनिटाच्या आत सगळी माहिती तुम्हाला देणार। पहा, संपूर्ण महाराष्ट्राला धोक्याचा इशारा देण्यात आलाय। 22 जिल्ह्यात धोकादायक रेड अलर्ट, तर 14 जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट देण्यात आलाय। तुम्ही बातमी पाहिली असेल, कालपर्यंत फक्त तुरळक ठिकाणी गारपीट होत होती, थोडाफार पाऊस येत होता, पण आज 22 जिल्ह्यामध्ये गारपिटीसह चक्रीवादळाचा धोका वर्तवण्यात आलाय। कारण की महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून ढगांची एक फौज निघाली आहे। हे ढग साधारण नाहीयेत, याची उंची काही किलोमीटर इतके आहे, त्यांचं वजन हे नॉर्मल पेक्षा 10 पटीनं जास्त आहे। काल हे ढग फक्त पुणे, अहिल्यानगर या मध्य महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये त्याची व्याप्ती होती, पण आता दक्षिणेकडून आणखी मोठ्या प्रमाणात ढग याला येऊन जोडले आहे, आणि ज्यामुळे 22 जिल्ह्यांवर राक्षसी वेगाने कोसळला। सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून हवामान विभागाने माहिती दिली, त्यामुळे ही माहिती ही खरी असणार आहे। सगळ्यात आधी भारताच्या हवामान विभागाने यावर अंदाज व्यक्त केला होता, त्यानंतर पुण्याच्या हवामान विभागाने, वेधशाळेने याच्यावर अंदाज बनवला। त्यानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या 22 जिल्ह्यामध्ये तातडीच्या सूचना देण्यात आल्या। कदाचित लोकांना खोटं वाटेल, काही लोकांना वाटत असेल की आता होणार आहे, भर उन्हाळ्यात पुढे एवढा कस काय पाऊस येईल, 2-4 ठिकाणी गारपीट झाली, पण लक्षात घ्या, कालची परिस्थिती बदलली। आता 48 तासात सर्वदूर हा पाऊस होणार, आणि हा पाऊस साधा सुद्धा नाही, तर गारांचा पाऊस आणि चक्रीवादळाचा फटका बसणार। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 22 जिल्ह्याच्या यादीत आलं तर तुम्ही सावध होऊन जा। तुम्ही या 22 जिल्ह्याला कुठल्याही तालुक्यात, कुठल्याही गावात, कुठल्याही शहरात राहत असाल तर तुम्हाला वाटेल जिल्हा फार मोठा आहे, आपल्याकडे पाऊस येणार नाही, पण सावध होऊन जा। 48 तासामध्ये 22 जिल्ह्यात रेड अलर्ट आणि 14 जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट आहे। त्यामुळे सरकारने अतिशय महत्त्वाची सूचना दिली। काय सावधानगिरी बाळगायची आहे, चक्रीवादळाचा धोका नेमकं कोणत्या जिल्ह्यात आहे, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे। महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यांना हवामान विभागाचा धोक्याचा इशारा देण्यात आलाय, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि गारपीट थैमान घालणार।
पुढील 48 तासात कोणत्या 22 जिल्ह्याला सर्वाधिक धोका वर्तवण्यात आला आहे त्याची यादी आपण पाहणार आहोत. ती यादीमध्ये कोणते जिल्हे घेण्यात आलेले आहेत, त्यानंतर या जिल्ह्यांची यादी पाहिल्यानंतर सरकारने काय खबरदारीच्या सूचना तिथे घ्यायला लावलेल्या आहेत, सगळी सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. तर सगळ्यात आधी जो जिल्हा आलेला आहे आजचा, तो जिल्हा 48 तासासाठी आहे. लक्षात घ्या, आज आणि उद्या म्हणजे पुढचे 48 तास इथे धोका आहे. पहिला जिल्हा आहे पुणे जिल्हा. आता पुणे जिल्ह्यामध्ये काल भयानक पाऊस झालेला आहे. गारपिटी सदृश्य त्या ठिकाणी वातावरण तिथे निर्माण झाले. काही ठिकाणी बर्फ साचला होता. अशा प्रकारची व्हिडिओज त्या ठिकाणी सोशल मीडियावर तुम्ही पाहिले असतील. पण आजची परिस्थिती त्याहून भयानक असण्याची शक्यता आहे. गारपिटीची तीव्रता ही दुपटीने वाढणार. तसेच वाऱ्याचा वेग काल 50 ते 60 किलोमीटर प्रति तास होता, तर तो आता 70 ते 100 किलोमीटर प्रति तास या वेगानं पुण्यामध्ये परिस्थिती बिघडू शकते. त्यानंतर दुसरा जिल्हा आहे नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्यामध्ये देखील नद्यांना पूर येईल अशा परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होणार आहे. धरणाच्या क्षेत्रामध्ये पाऊस होणार आहे आणि त्यामुळे गोदावरी सारख्या नदीला देखील पाणी वाढण्याची शक्यता निर्माण केली. त्यानंतर अहिल्यानगर जिल्हा जो आहे तो प्रचंड मोठा आहे, पण अहिल्यानगरचा उत्तर, त्यानंतर दक्षिण भाग, त्यानंतर पूर्व आणि पश्चिम भाग, तर या भागातील काही तुरळक जिल्ह्यामध्ये ढगफुटी होणार, तर काही ठिकाणी गारपिटीचा धोका वर्तवण्यात आलाय. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातले जिल्हे ज्यामध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार, तर या 3 जिल्ह्यामध्ये देखील चक्रीवादळासह भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे. त्यानंतर इकडे पुणे विभागातले जिल्हे जर बघायला गेलं तर सातारा आणि सांगली या जिल्ह्यामध्ये देखील त्या ठिकाणी जलबुडी सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. रस्त्यांवर पाणी साचू शकते. त्याचबरोबर छोटे मोठे तळी असतील तर ती भरू शकतात. त्यानंतर सोलापूर, कोल्हापूर या भागामध्ये देखील परिस्थिती आज हाताबाहेर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यातला, त्यानंतर जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, तर या मराठवाड्यातल्या जिल्ह्यामध्ये देखील सावध राहण्याचा कडक इशारा देण्यात आलाय. त्यानंतर इकडे नागपूर, त्यानंतर बुलढाणा, अकोला, तर या जिल्ह्यांमध्ये देखील भयानक चक्रीवादळाचा धोका आहे. त्याचबरोबर तिथे गारपीट देखील होण्याची शक्यता. त्यानंतर इकडे रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या कोकण विभागातल्या जिल्ह्यामध्ये देखील किनाऱ्यावर लाटांची उंची भरपूर वाढणार आहे. वाऱ्याचा वेग प्रचंड वाढणार आणि मच्छीमारांना मच्छीमारी करू नका अशा प्रकारचे आदेश देण्यात आले. त्यानंतर एवढा नुसता पाऊसच नाही तर 70 ते 80 किलोमीटर या वेगानं वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाच्या सॅटेलाइट इमेजद्वारे माहिती दिली. महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून ही ढगांची फौज निघाली, त्यामुळे 22 जिल्ह्यावर त्याचा राक्षसी वेगाने ते कोसळणार आहे. या परिस्थितीमुळे विशेषतः जे फळपिकं आहेत म्हणजे द्राक्ष, आंबा, कांदा या पिकांचं अतोनात नुकसान होऊ शकतं. काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य होईल. सखल भागात पाणी साचण्याची आणि जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. हा पाऊस सर्वदूर होणार असणारे कोणत्याही तालुक्या आणि गावाने स्वतःला सुरक्षित समजू नये असं प्रशासनाने आवाहन केलंय. अशा भयानक नैसर्गिक संकटाच्या काळात नागरिकांनी विशेष खबरदारी घेणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विजेचा कडकडाट सुरू असताना विनाकारण बाहेर पडू नका. चुकूनही झाडाखाली थांबू नका, कारण अशा वेळी झाडांवर वीज पडण्याचा धोका असतो. घरातील टीव्ही, फ्रीज आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणं नुसते बंद ठेवू नका, तर त्याच्या ज्या पिना आहेत तर त्या देखील सॉकेटमधून काढून ठेवा. शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमाल तातडीनं सुरक्षित ठिकाणी हलवावा. जनावरांना मोकळ्या जागी न बांधता सुरक्षित गोठ्यात बांधव. वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडू शकतात. जुन्या इमारतींचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे शक्यतो पक्क्या घरांमध्येच थांबावे. जर तुम्ही प्रवास करत असाल तर सुरक्षित जागी वाहन थांबवा. वीज प्रवाह असलेल्या खांबापासून दूर राहा. हा व्हिडिओ, ही माहिती तुमच्या जवळच्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा, कारण की एक छोटीशी सावधानगिरी मोठ्या संकटापासून वाचू शकते. वेळेचं गांभीर्य ओळखून प्रशासनाच्या सूचनांचं पालन करा. सुरक्षित राहा. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहताय, तुमच्या जिल्ह्यात आतापर्यंत कशा पद्धतीने पाऊस झालाय नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.